नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचा आलू पराठा आणि उपवासाची भाजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. हा पराठा पाहणा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. हे पराठे ना अजिबात चिवट चिगट वातट किंवा कडक होत नाही. तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले ना आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तर आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात. आता हा पराठा बनवायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. काही भिजत वगैरे ठेवायचं नाही आहे. वाटेल तेव्हा अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून खाऊ शकता. बऱ्याच वेळा काय होतं, साबुदाणा आणि भगर खाल्ल्यामुळे काही जणांना ॲसिडिटी होते. तर आज आपण साबुदाणा आणि भगर काहीही न वापरता झटपट असे उपवासाचे आलू पराठे तयार करणार आहोत. जर तुम्हाला साबुदाणा खिचडी किंवा इतर साबुदाण्याचे पदार्थ खाऊन ॲसिडिटी होत असेल ना तर तुम्ही असे हा उपवासाचा आलू पराठा जरूर करून खा. खूप पौष्टिक तयार झालेला आहे. 2-3 पराठे जरी खाल्ले ना तरी अगदी दमदमीत राहील. अजिबात थकल्यासारखं वगैरे वाटणार नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, इतर उपवासाच्या रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की पहा.